नॅशनल इन्कम म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आहे स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना. इट इज मॅक्रो इकॉनॉमिकल कन्सेप्ट. ही कन्सेप्ट मॅक्रो इकॉनॉमिकल का बरं आहे? तर इथे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाचा विचार केला जातो. हिअर इन्कम ऑफ द होल नेशन इज कॅल्क्युलेटेड. सो इट इज कॉल्ड ॲज मॅक्रो इकॉनॉमिकल कन्सेप्ट. ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. चला बघूयात. इंट्रोडक्शन दिलेले त्यांनी तुम्हाला, ते वाचायचं आहे आपल्याला. नॅशनल इन्कम इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सब्जेक्ट मॅटर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. तिचं नाव काय? राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणे म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करणे होय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे स्थूल अर्थशास्त्राचा एक सगळ्यात मोठा भाग आहे. The national economy comprises of all firms and factories, shops, markets, banks, financial institutions, various departments and their offices. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा जो डेटा आहे, आपली जी राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे, ही जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी येतात. इंडिव्हिज्युअल व्यक्ती येतो, बँका येतात, संस्था येतात, वेगवेगळ्या, त्याच्यानंतर वेगवेगळे मार्केट येतात, वेगवेगळे बाजार येतात, सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स येतात अँड देअर ऑफिसेस, आणि त्या डिपार्टमेंटचे ऑफिस येतात. या सर्व गोष्टी आपल्या नॅशनल इकॉनॉमीमध्ये येतात, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये येतात. ओके. सो नॅशनल इन्कम इज अ कंपोजिट मेजर ऑफ ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय रे? आर्थिक क्रिया. कोणत्या कोणत्या आर्थिक क्रिया? सगळ्यात पहिले होतं उत्पादन म्हणजे प्रोडक्शन. सगळ्यात पहिलं होतं उत्पादन म्हणजे प्रोडक्शन. 2 नंबरला होतं डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटप किंवा वितरण. 3 नंबरला होतं एक्सचेंज. एक्सचेंज म्हणजे काय? देवाणघेवाण. आणि 4 नंबरला होतं कन्झम्पशन म्हणजे उपभोग. म्हणजे पहिले वस्तू बनते, मग ती डिस्ट्रीब्यूट होते, मग तिला आपण विकत घेऊन येतो म्हणजे विनियोग करतो, विनिमय करतो, आणि फायनली लास्ट नंबरला काय होतं? उपभोग होतो. आपण ती वस्तू आणून वापरतो. ती जी वस्तू आपण आणून वापरतोय म्हणजे याचा अर्थ पैसा गेला आणि वस्तू आली. बट इज ऑल्सो अन ऑब्जेक्टिव्ह इंडिकेटर ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर ऑफ अवर पीपल इन अ कंट्री. आपल्या देशातल्या लोकांचं आर्थिक कल्याण होतं आहे की नाही हे मोजण्यासाठी सुद्धा आपल्याला महत्त्वाचं काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. सो देशाची अर्थव्यवस्था, देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी तुम्हाला कोण लागतं? राष्ट्रीय उत्पन्न लागतं, नॅशनल इन्कम लागतं. इन इंडिया, एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल इन्कम कमिटी NIC in 1949 मार्क द बिगिनिंग ऑफ गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर रेग्युलर कंपायलेशन ऑफ नॅशनल. काही उपयोग नाही याचा. तर याचा अर्थ काय आहे? तर त्यांना म्हणायचं काय की राष्ट्रीय उत्पन्न ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती मोजण्यासाठी स्पेशल वेगळी काय आहे? कमिटी आहे. तिचं नाव काय आहे? नॅशनल इन्कम कमिटी. नॅशनल इन्कम कमिटी, राष्ट्रीय उत्पन्न समिती, यांनी एफर्ट्स घेतले आणि एफर्ट्स घेऊन हे काय कॅल्क्युलेट करतात? राष्ट्रीय उत्पन्न. पण मला एक सांगा, देशात सगळ्यांचं कोणाचं किती उत्पन्न आहे हे आपण ॲक्युरेट एक्झॅक्टली सांगू शकतो का? म्हटल्यावर राष्ट्रीय उत्पन्न जे देश मोजतो ते ॲक्युरेट आहे की एस्टिमेट आहे? एस्टिमेट आहे. ते तंतोतंत बरोबर नाही आहे. ते काय आहे? अंदाज आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज बांधला जातो. एवढं कळलं का? नक्की. आणि हा एकाच वर्षी काढला जातो की दरवर्षी? दरवर्षी मोजला जातो. एका वर्षाचा असतो पण दरवर्षी काढला जातो. नॅशनल इन्कम इज काउंटेड एव्हरी इयर. एव्हरी इयर. कळलं का? अँड फॉर 1 इयर. एका वर्षाचा काढला जातो. भावना पोचली? मॉडर्न इकॉनॉमी इज अ मनी इकॉनॉमी. आजची जी अर्थव्यवस्था आहे ती कशी आहे? मनी इकॉनॉमी आहे. पैशाची अर्थव्यवस्था आहे रे. हेन्स नॅशनल इन्कम ऑफ अ कंट्री इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी.
मग आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे कसं व्यक्त केलं जातं? इन टर्म्स ऑफ मनी. राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं माधव? पैशाच्या स्वरूपामध्ये मोजलं जातं. येतंय का लक्षात? इन रियल टर्म्स, national income is a flow of goods and services produced in an economy during a year. वर्षभरात जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांचा राष्ट्रातला, देशातला फ्लो, प्रवाह म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. पण मी तुम्हाला नॅशनल इन्कमची एक छोटीशी डेफिनेशन 11वीलाच दिली होती. तीच डेफिनेशन इथे सुद्धा फॉलो करायची आहे. मी तुम्हाला ना ती ग्रुपवर टाकून देईल डेफिनेशन काय आहे ऐका. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ऐका. देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात, देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. पुन्हा ऐका. देशाच्या अर्थव्यवस्थेत एका वर्षात किंवा एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. भावना पोचली का? नक्की पुन्हा सांगू. देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. इंग्लिशवाले, व्हॉट इज नॅशनल इन्कम? नॅशनल इन्कम इज ॲग्रिगेट मॉनिटरी व्हॅल्यू. नॅशनल इन्कम इज ॲग्रिगेट मॉनिटरी व्हॅल्यू of all goods and services produced in an economy during a financial year. पुन्हा ऐका. National income is aggregate monetary value of all goods and services produced in an economy during a financial year. एका आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. गणना 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 म्हणजे मोजणी. कळलं का? नक्की. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे त्यांना म्हणायचं काय, देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादन झाल्या ना त्यांची मार्केट व्हॅल्यू तर असेल, त्यांचा गुणाकार मारा, त्यांची बेरीज करा आणि त्याची जी फायनल व्हॅल्यू येईल ती काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न आहे. ओके. आता राष्ट्रीय उत्पन्न ॲक्च्युअलमध्ये कसं वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, मोजलं जातं, यासाठी एक वेगळी समिती आहे. तुम्हाला त्याबद्दल थोडीशी ओव्हरऑल आयडिया देता येते फक्त. कळलं का? डिटेल में हाऊ इट इज टू बी डन हमको नहीं पता. डिटेलमध्ये कसं केलं जातं हे आपल्याला इथे बसून समजणार आहे का? नाही. आपण त्या समितीचा भाग नाही आहेत. पण अंदाजे काय काय केलं जातं ते त्यांनी इथे दिलेलं आहे. आता ही जी डेफिनेशन मी बोलले तुम्हाला, काय बोलले मी? एका आर्थिक वर्षात, है ना? हे जे काही बोलली ना हे सगळे वैशिष्ट्य शिकवते बरं का मी तुम्हाला. फक्त डेफिनेशन नाही आहे ही, डेफिनेशन प्लस वैशिष्ट्य. पुन्हा सांगते. ॲग्रिगेट मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस produced in an economy during a financial year. नुसतं इयर नाही, फायनान्शियल इयर, आर्थिक वर्ष. कळलं का? चला या वैशिष्ट्यांवर. फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम. वैशिष्ट्यांवर या. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यांवर या. आले का? मी लेसन चालू करतानाच हे वाक्य बोलली होती की ही आहे स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना. सूक्ष्म अर्थशास्त्रात एका घटकाचा अभ्यास करतात, तर स्थूल अर्थशास्त्रात अख्ख्या देशाचा अभ्यास करतात. पण देश नाही म्हणायचं, अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतात. कळलं का? मायक्रो इकॉनॉमिक स्टडी इंडिव्हिज्युअल, बट मॅक्रो इकॉनॉमिक स्टडीज
ॲग्रिगेट इकॉनॉमी, होल इकॉनॉमी, टोटल नॅशनल इकॉनॉमी. भावना पोचली का? म्हणून तर तिचं नाव पहिलं आहे. पहिलं वैशिष्ट्य बघा की मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट, स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. इथे वैयक्तिक घटकांचा नाही तर समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. हेन्स इट इज मॅक्रो इकॉनॉमिकल कन्सेप्ट. कळलं का? म्हणून ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे, कारण इथे एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार केला जात नाही, संपूर्ण देशाच्या व्यक्तींचा उत्पन्नाची बेरीज मारली जाते रे. भावना पचली का? कळलं का? नॅशनल इन्कम represents income of the economy as a whole rather than that of an individual. एका व्यक्तीचं नाही, संपूर्ण देशाचं उत्पन्न इथे बघितलं जातं. कळलं का मोहन? दुसरं वैशिष्ट्य, व्हॅल्यू ऑफ ऑल ओनली फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य इथे धरले जाते. इकडे बघा, तुम्ही मैद्याचं काय म्हणतो? ब्रेड. मैद्यापासून बनतो ना ब्रेड. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मैदा धराल की ब्रेडची व्हॅल्यू धराल? ब्रेडची व्हॅल्यू धराल. म्हणजे याचा अर्थ अंतिम वस्तू जे डायरेक्ट आम्ही घरी आणून वापरतो, शेवटची वस्तू जी आपण डायरेक्ट घरी आणून काय करतो? वापरतो. एक जण ना गव्हाचं पीक घेतो, एक जण गव्हापासून मैदा बनवतो आणि एक मैद्यापासून ब्रेड बनवतो. आपण कोणती व्हॅल्यू धरणार? ब्रेडची व्हॅल्यू धरणार. अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य धरले जाते. अरे याचा अर्थ कच्च्या मालाचे मूल्य धरले जाणार नाही. अर्धा सिद्ध वस्तू आहे, अर्धी बनली अर्धी बाकी नाही धरलं, डायरेक्ट फायनल गुड्स. कळलं? शेवट अंतिम. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तूंचे मूल्य, अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य ग्राह्य धरले जाते. कशासाठी माहिती का माधव? दुहेरी गणना टाळण्यासाठी. काय? दुहेरी गणना टाळण्यासाठी. टू अवॉइड प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग. एक एक्झाम्पल, आपण ब्रेड जेव्हा बनवतो तर त्या ब्रेडमध्ये मैद्याची व्हॅल्यू पण इन्क्लूड असणारच ना. मग म्हटलं तू मैद्याला पण अंतिम वस्तू म्हणतोयस, ब्रेडला बी अंतिम वस्तू म्हणतोय, डबल डबल कॅल्क्युलेशन होईल. म्हणून मैदा नाही धरायचं आहे, डायरेक्ट ब्रेडची व्हॅल्यू धरायची, दुहेरी गणना टाळण्यासाठी. आणि तुम्ही जर का असं डबल डबल धरायला लागले ना, आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती डबलचं जाईल ते, पण तेवढं उत्पन्नच नाही आहे. येतंय लक्षात? म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य गृहीत धरले जाते, दुहेरी गणना टाळण्यासाठी. टू अवॉइड प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग, national income is calculated on the basis of value of only final goods and services produced. कळलं का? Yes or no? चला नेक्स्ट वैशिष्ट्य आहे 3 नंबर. अरे हा, अजून एक एक्झाम्पल देऊ शकते ना मी. हा, शर्टाचं त्यांनी दिलेलं आहे ना, तेच एक्झाम्पल देऊयात. कारण हे शर्टाचं एक्झाम्पल आहे ना आपल्याला ह्या लेसनच्या 4थ्या पेजवर पण कामाला लागेल, 4थ्या की 5व्या पेजवर. तर ऐका, शर्टाचं एक्झाम्पल काय आहे? तर एक जणाने कापसाचं उत्पादन बनवलं, एक जणाने कापसापासून बनवला काय दोरा, एकाने बनवला दोऱ्यापासून कपडा आणि एकाने कपड्यापासून बनवला शर्ट. पण शर्टमध्ये या सगळ्यांची व्हॅल्यू इन्क्लुडेड आहे. मग वेगळा दोरा, कापूस, कापड यांना फायनल गुड्स म्हणायचं नाही, ते कच्चा माल आहे. कपडा हा अर्धसिद्ध वस्तू आहे, त्यापासून बनला जेव्हा ड्रेस, फायनल शर्ट, त्याला म्हणायचं अंतिम वस्तू आणि सेवा. भावना पोचली? अर्धसिद्ध वस्तू WIP, वर्क इन प्रोग्रेस, इंटरमिजिएट गुड्स व्हॅल्यू शुड नॉट बी इन्क्लुडेड व्हाईल कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. कळलं का? नक्की. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय धरायचं नाही? इंटरमिजिएट गुड्सची व्हॅल्यू धरायची नाही, अर्धसिद्ध वस्तूंचे मूल्य धरायचे नाही. भावना पोचली? ओके. तिसरं, मला एक सांगा, तुम्ही बॅलन्स शीट लिहिता, बॅलन्स शीट बनवता, ॲसेट मधनं काय वजा करता? डेप्रिसिएशन. त्याच्याशिवाय आपलं P&L कम्प्लीट होतं का बरं? म्हटल्यावर तुम्ही जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न काढाल की नाही,
त्यातनं पण डेप्रिसिएशन वजा करणं गरजेचं आहे. ते दिले त्याच्यात तिसऱ्या पॉईंटमध्ये. नेट ॲग्रिगेट व्हॅल्यू, निव्वळ समग्र मूल्य. National income includes net value of goods and services produced and does not include depreciation cost. त्यांनी असं म्हटले, आपण असं म्हणूया, नॅशनल इन्कम इज कॅल्क्युलेटेड बाय डिडक्टिंग डेप्रिसिएशन ऑन कॅपिटल ॲसेट्स. भांडवली वस्तूंवरील झीज वजा करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. कळलं का? भांडवली वस्तूंवरील झीज किंवा घसारा वजा करूनच राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. त्याला म्हणतात निव्वळ समग्र मूल्य. कळलं का? समजा. नेक्स्ट, नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. माधव, निव्वळ विदेशी उत्पन्न का? काय वाच? 4 नंबरचा पॉईंटचं नाव काय वाच? अरे मोठ्याने रे. पुढं काय? निव्वळ विदेशी काय पुढं? उत्पन्न. निव्वळ विदेशी उत्पन्न. निव्वळ म्हणजे काय रे? नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. अब्रॉड म्हणजे फॉरेन. आता बघा, तुम्ही देशाच्या बाहेर माल एक्सपोर्ट केला. एक्सपोर्ट केला त्याला काय म्हणतात रे मराठीमध्ये? निर्यात म्हणतात. एक्सपोर्टला काय म्हणतात? निर्यात. माधव, तू निर्यात जेव्हा केली है ना, तर निर्यात केली तेव्हा तुला इन्कम मिळालं समजा 10 लाख. ओके. आणि जेव्हा तू देशाच्या बाहेरून आयात केलं तेव्हा तुला खर्च लागला 4 लाख. मग आपल्या देशाचं ऍक्च्युअल इन्कम किती आलं? हे बघ, तू बाहेर माल विकला देशाच्या बाहेर, किती पैसे आले देशात? 10 लाख. पण तू देशाच्या बाहेरून काही माल विकत पण आणलाय ना 4 लाखाचा. मग तुझा ऍक्च्युअल इन्कम किती आहे? 6 लाख आहे. याला म्हणतात निव्वळ विदेशी उत्पन्न. कळलं का? नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. कळलं? काही लोक भारताच्या बाहेर राहतात, काही लोक भारताच्या आत राहतात. म्हणजे काही लोक भारताच्या बाहेर आहेत, भारताचे लोक आहेत, ते तिकडे उत्पन्न कमवतात, सॅलऱ्या घेतात मोठ्या मोठ्या, आणि त्या घरच्यांना पाठवतात. ओके, मनी ट्रान्सफर करतात. तसे फॉरेनर्स पण आपल्या इंडियामध्ये राहतात, जॉब करतात आणि इकडून पैसे तिकडे पाठवतात. तिकडून आले येणी आणि इकडून गेले देणी. येणी वजा देणी, ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जातं. कळलं का? ते दिलंय त्या पॉईंटमध्ये. एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट अँड रिसिप्ट्स मायनस पेमेंट यांचा डिफरन्स सुद्धा ऍड करावा लागतो वाईल कॅल्क्युलेटिंग नॅशनल इन्कम. समजा क्या? नक्की? हा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अजून 5 नंबरचं वैशिष्ट्य डेफिनेशन मध्ये होतं ना, देशाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आर्थिक वर्ष चालू होतं 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला. कळलं का? नॅशनल इन्कम इज कॅल्क्युलेटेड. नॅशनल इन्कम इज कॅल्क्युलेटेड फॉर द इयर विच स्टार्ट्स ऑन 1 एप्रिल and ends on 31 मार्च. भावना पोचली का? नेक्स्ट, फ्लो कन्सेप्ट, प्रवाही संकल्पना. ऐका आता, नॅशनल इन्कम इज अ फ्लो कन्सेप्ट ॲज इट शोज फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड इन अन इकॉनॉमी ड्युरिंग अ फायनान्शियल इयर. एका आर्थिक वर्षात माधव जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित झाल्या यांचा प्रवाह राष्ट्रीय उत्पन्न दाखवतो. कसा रे? तर इकडे पाय. तू एकाकडनं जागा घेतली, तिथे तू मशिनरी विकत घेतली आणि तुझ्या प्रोडक्ट्स बनवले. ते प्रोडक्ट्स बनवले, ते तू विकायला आणले, ते पण कोणतरी वापरणार आहे. येतंय का लक्षात? पहिले तू समाजाकडनं काय घेतली? जागा घेतली. काही लोक समाजातले कामाला बोलवले, काही समाजातल्या लोकांकडनं मशीन विकत घेतली, काही समाजातल्या लोकांकडनं तू पैसा आणलास, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर. हे 4 लोक जमा केले आणि याच्यातून तू उत्पादन केलं. ओके, उत्पादन करून याच वस्तू तू कोणाला विकणार आहे? पुन्हा समाजाला विकणार आहे. ग्राहक म्हणजे समाज आहे ना.
समाजाकडनं तू घेतल्या सेवा आणि वस्तू, त्याबद्दल त्यांना काय देशील? मोबदला. ज्याच्याकडनं जागा घेशील त्याला रेंट देशील, ज्याच्याकडनं पैसा घेशील त्याला व्याज देशील, इंटरेस्ट, आहे की नाही? ज्याला कामाला ठेवलं त्याला वेजेस देशील, आणि तू स्वतः काय घेशील? नफा. येतं लक्षात? समाजाकडनं तुम्ही सेवा घेतल्या, त्याच्या बदल्यात तुम्ही काय दिला? मोबदला. तसंच त्या सेवा वापरून तुम्ही बनवल्या वस्तू आणि सेवा, त्या तुम्ही पुन्हा कोणाला विकल्या? समाजाला. त्यांच्याकडनं काय घेतली? किंमत. आणि किमतीत काय भेटला? नफा. आलं का लक्षात? म्हणजे याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्न ही कशी आहे रे माधव? फ्लो कन्सेप्ट आहे. अजून एक एक्झाम्पल देते माधव, इकडे बघ. सनी वडापावाला, किंवा मग त्याच्यापेक्षा त्याच्या बाजूला तो समर्थ पावभाजीवाला. छोटासा एक गाडा होता, है ना? त्याच्याकडे लोक कन्झम्पशन करायला लागले, उपभोग. लोक पावभाजी खात होते, त्याला इन्कम मिळतच राहतं. इतके लोक यायला लागले की त्याला दुकान वाढवावं लागलं. दुकान वाढवलंय म्हणजे हा काही इकडून तिकडे उड्या मात्र राहिले का सारखा? कामावर लोक ठेवले गेले. लोकांनी उपभोग घेतला म्हणून याचं उत्पादन वाढवावं लागलं. उत्पादन वाढवायला यांनी गुंतवणूक केली, मोठा व्यवसाय टाकला. तो सांभाळायला कामावर लोक ठेवले, एम्प्लॉयमेंट, लोकांना रोजगार दिला, है की नाही? लोकांना रोजगार दिला आणि लोक अजून त्याच्याकडे खायला यायला लागले. त्याचं अजून उत्पन्न वाढलं आणि याने अजून लोकांना बोलवलं. म्हणजे याचा अर्थ काय होतंय रे? एकाचं उत्पन्न दुसऱ्याचा खर्च, एकाचं उत्पन्न दुसऱ्याचा खर्च. राष्ट्रीय उत्पन्न ही काय? प्रवाही संकल्पना आहे. आता त्या कामगारांना ज्याने कामावर ठेवलं होतं त्यांना काय मिळणार? इन्कम मिळणार, उत्पन्न मिळणार, सॅलरी. हे सॅलरी जाऊन दुसऱ्या दुकानात खर्च करणार. जिथे जाऊन खर्च करतील त्याचा पण तो बिझनेस वाढला ना, त्यालाही त्याचा बिझनेस वाढवावा लागेल. म्हणजे ऑटोमॅटिकली एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न, एकाचं उत्पन्न दुसऱ्याचा खर्च. तुम्ही मला फी भरली, तुमचा खर्च आहे, आणि माझा तो काय आहे? उत्पन्न आहे. आलं का लक्षात? तुम्ही मला फी दिली, मी जाऊन समोर दुकानात काहीतरी वस्तू विकत घेऊन आली, माझा खर्च, त्याचं उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना कशी आहे? प्रवाही संकल्पना आहे. म्हणजे त्याला म्हणायचं काय आहे की आपला समाज आहे ना, समाज, त्यात वस्तू आणि सेवा आणि पैसा हे काय होत राहतात? प्रवाहित होत राहतात. समाजाने तुम्हाला वस्तू आणि सेवा दिल्या, ज्या वस्तू दिल्या त्या बदल्यात तुम्ही नवीन वस्तू आणि सेवा बनवून समाजाला दिल्या. येते का लक्षात? समाजाने तुम्हाला प्राइस पे केली त्या वस्तूची, आणि त्या पैशातून तुम्ही पुन्हा या समाजाचे खंड, वेतन, व्याज, नफा हे दिले. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्न ही काय आहे माधव? प्रवाही संकल्पना आहे. नॅशनल इन्कम इज अ फ्लो कन्सेप्ट. कळलं का? आणि मी केव्हाची म्हणतीये? मॉनिटरी व्हॅल्यू, बाजार भावानुसार केलेली गणना. म्हणजे माधव जेवढ्या वस्तू सेवा बनल्या, तू असं म्हणशील का मॅडम आमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, ऐका माधव आला म्हटलं, मॅम आमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे 10 कोटी उत्पादन होय, 10 कोटी वस्तू बनवल्या, हे राष्ट्रीय उत्पन्न आहे? आम्ही 50 कोटी इतकं आमच्या देशाचं उत्पन्न आहे, हे राष्ट्रीय उत्पन्न आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे वस्तूंच्या स्वरूपात व्यक्त केलं जात नाही, पैशाच्या स्वरूपात व्यक्त केलं जातं. मॉनिटरी व्हॅल्यू. कळलं का? तो आहे 7वा पॉइंट, वाचा. नॅशनल इन्कम इज ऑलवेज एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म्स. कसे व्यक्त केले जाते? पैशाच्या स्वरूपात. इट रिप्रेझेंट्स ओनली दोज गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर एक्सचेंज फॉर मनी. जे पैशाच्या स्वरूपात आपण वस्तू देतो. इथे एक महत्वाची गोष्ट सांगितली, वाचा तो पुन्हा पॉइंट लास्टवाला. इट रिप्रेझेंट्स ओनली दोज गुड्स अँड सर्व्हिसेस विच आर एक्सचेंज फॉर मनी. ज्या वस्तू आणि सेवा पैशाच्या स्वरूपात दिल्या जातात, पैशाच्या बदल्यात, त्यांचाच राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो. म्हणजे माधवच्या मम्मीने त्याला पोळी बनवून खाऊ घातली, त्या कष्टाचं रूपांतर राष्ट्रीय उत्पन्नात होणार आहे का? नाही. तेच आपण जाऊन दुकानात पोळी विकत आणली, पैसा दिया पोळी लिया. इथं राष्ट्रीय उत्पन्नात हे इन्क्लूड होतं. आउट ऑफ लव्ह अँड अफेक्शन, मला माझ्या पोरीवर खूप प्रेम आहे म्हणून मी माझ्या पोरीला मस्तपैकी सुंदर सुंदर हेअरस्टाईल करून दिली, ही राष्ट्रीय उत्पन्नात ऍड होणार नाही. तेच वेदिका, तो आपला कोणतो आकाश, जाऊन हेअर कट करून आला, तिथं पैसे देऊन आला,
पैशाच्या बदल्यात सेवा घेतली त्या सेवेला राष्ट्रीय उत्पन्नात मोजावं लागेल. भावना पोचली का? म्हणजे म्हणायचं काय आहे, विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाही. आता मी जे बोलली ना माधव, ते कन्फर्म पुढच्या 3 पॉईंट्स मध्ये येणार आहे. कोणते 3 पॉईंट्स ते नंतर सांगेल मी तुला. एवढं कळलं का? नाही रे, आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या अडचणी शिकू ना, अडचणी त्याच्यात शिकणार ते अडथळे. तर लक्ष द्या, आता या लेसन मध्ये तुम्ही काय काय शिकणार आहे. ए पोरा, या लेसन मध्ये तू काय काय शिकशील. तर या लेसन मध्ये तुम्हाला आता शिकायचं काय काय बघा, मनापासून बघा. एक आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. आता जे वाचले ना माधव आपण ते, हा क्वेश्चन फक्त 4 मार्काला येतो. किती मार्काला येतो? आणि किती लिहायचे असतात? फक्त 4. सगळ्यात सोपं. तर पहिलं काय होतं, आर्थिक वर्ष होतं बघा. तो 1 एप्रिलला चालू होतं, 31 मार्च संपतं. ते अजून एक होतं बघा, डेप्रिसिएशन वजा केलं जातं. अजून ते होतं एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. आणि ती पण पहिलं पण सोपं होतं ना, स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना. हा, 4 पॉईंट लिहायचे तुम्हाला. कळलं का? भावना पोचली? आणि मग तू म्हणशील मॅम 4च अर्थ बाकीचे का शिकवले? कारण ते रिकाम्या जागा जोडायला लावायला कुठे येऊ शकता ना. आणि ते ना 4 हे जे बाकीचे पॉईंट आहेत ना, हे लेसनच्या पुढच्या पार्टला मदत करणार, म्हणून हे आपण शिकलो. आता बघा, आपल्याला ह्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय येतो, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. तुम्ही तिथे ते आकृती केली ना, आकृती. हा, वरती काय बघ ना, वरती आहेत वस्तू आणि सेवा आहे, खाली काय आहे, उत्पादनाचे घटक आहे. दिसले का? मी आता बोलली होती ना, उत्पादनाचे घटक. मी एकाकडनं काय घेतलं, भांडवल घेतलं, एकाकडनं काय घेतली, जागा घेतली, एकाला कामाला बोलवलं. ते सगळं इथे आहे ना, बघ ना. इन्कम, रेंट, इन्कम, फॅक्टरी इन्कमला काय मिळतं, रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट. हा बरोबर, उत्पादनाचे घटक वरती आहे आणि त्याचा मोबदला खाली दिलेला आहे. हा बरोबर. आपण हा चक्रीय प्रवाह शिकणार. त्याच्यानंतर आपण शिकणार राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती किती. त्या 3 आहेत. त्या किती आहे माधव? त्या किती आहेत? 3 आहेत. पण त्यातल्या कोणत्याही 2 लिहायला येऊ शकतात 8 मार्काला. पुढचं पानवर जाय ना, पुढचं पानवर. इकडं नाही, इकडचं पान होतं, इकडचं पान होतं. सापडले का? राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. हा 3 आहेत ना. आता इकडे पहा, इकडे. हा का तुम्हाला आठवतं का, मी तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन सांगितले होते, काही शब्द बदलले की इंटरव्ह्यू क्वेश्चन चेंज. सेम तसंच हे पण आहे बरं का. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती आहेत ना, त्या सुद्धा मी तुम्हाला थोडं शॉर्टकटमध्ये शिकवणार आहे. म्हणजे शॉर्टकट कसा लिहू शकतात ते पण सांगणार आहे. हा क्वेश्चन येऊ शकतो किती मार्काला? 8. आता पान बदल, त्याच्या पुढे पण एक क्वेश्चन आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीतील अडचणी. दिसला का? एक आहे प्रॅक्टिकल आणि एक आहे थेरॉटिकल. व्यावहारिक अडचणी आणि तात्विक अडचणी. सापडला का? यातली कोणती पण एकच अडचण येते माधव 8 मार्काला. एक तर व्यावहारिक, एक तर तात्विक. कोणती पण एक 8 मार्काला येऊ शकते. आता 8 होत नाही, मला बघावं लागेल. एवढं कळलं का? नक्की का? आणि हा, या लेसन मध्ये अजून एक गोष्ट आहे, राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेचे महत्व सांगा. महत्व शेवटला, एकदम लास्टला आहे रे. इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम कन्सेप्ट. महत्व ना. हा महत्व. हा क्वेश्चन आला तर 4 मार्काला येतो, हा 8ला नाहीये. पण माधव, जसे मी तुम्हाला बोलली ना, पहिले 5 लेसन इकोचे खूप इम्पॉर्टंट आहेत. बंद करते. सेम तसंच हा 7वा लेसन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. भावना पोचली? ठीक आहे, ओके. मारा कल्टी.